सो व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. तर लास्ट व्लॉगमध्ये जी चूक करून आपण लेट पोचलोय भावनगरला, तिथेच आम्ही रस्त्यावर झोपायची वेळ न येता खूप सुंदर एस्थेटिक अशा हॉटेलमध्ये थांबलोय. ह्याची लिंक मी नक्कीच बायोमध्ये टाकेन. इफ यू आर ऑल्सो प्लॅनिंग, डू स्टे इन दिस हॉटेल. इट्स अमेझिंग. आणि ते काका स्वतः रायडर आहेत. सो इट्स सोने पे सुहागा. आणि अजून वेळ न घेता लेट्स स्टार्ट विथ डे 2 व्लॉग 2. So that it doesn't go in Google Map. हे जर मी आधी केलं असतं तर आता मला हात दुखत असतो. मी नेव्हर वेअर वॉचेस. खूप जास्त हेवी कलर्स. I think this is somewhere around 250, 270 kilometers. Not very sure. आज मी वेणी बांधलेली बट खालची नव्हती बांधलेली. आज मी पूर्ण वरतून नाही बांधले, खालचीच वेणी बांधली. केस खूप खराब होतात भाई. वॉटेव्हर. सगळे ॲडजस्टमेंट चूज करून आले. फिटचेकच्या नादात स्वतःला दिवसाचा पहिला मार स्वतःहूनच घेतलेला आहे मी. सो इकडे आहेत आमच्या गाड्यांच्या लाईनअप. म्हणजे आता तर आम्ही पॅकिंग वेकिंग सगळं करतो. ऑइलिंग बिलिंग सगळं करून झालेलं आहे. आणि आयरन महागातले हेल्मेट 4, 4.5, 5, 6 हजाराचे. 2 हजाराचं हेल्मेट आहे. मला ना हेल्मेट आणि बलकलावा घालण्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे. एव्हरी टाईम आय रिमूव्ह इट अँड एव्हरी टाईम आय वेअर इट माझे 10 केस तुटतात. ऑलरेडी मला हेअरफॉल. त्यात एनॉईंग लोक येतात जातात. कारण की काय, हॉटेल ॲलेक्स इज जस्ट ऑन द वे. सो आय जस्ट गेट इरिटेटेड वाईल डुईंग दॅट. बट फायनली आमची सगळ्यांची सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही इथे निघालो आहे. सो फर्स्ट थिंग, इफ यू आर रायडिंग अलोन यू जस्ट हॅव टू फॉलो एव्हरी वन. बट इफ यू आर विथ अ पिलियन यू हॅव अ क्रेझी ॲड ऑन. का हे मी तुम्हाला सांगते. आता हा आहे आमचा क्यूचा हॉर्न. म्हणजे हा हॉर्न जर कोणी वाजवला तर यू आर सपोज टू स्टॉप. पण आम्ही अति हुशार. सो दॅट पुढे गेलेला ही इज द लीड. आणि त्याच्या मागे पिलियन बसला. आणि आमची लाईनअप काय खटिया लाईनअप आहे. एकही आमचा लाईनअपचा व्हिडिओ आलेला नाही. आणि हा हुशार राघव माझी पूर्ण एस्थेटिक सिनरी खराब करून गेलेला आहे. इकडे इतके विंड मिल्स होते की मी बघून बघून थकली. इतके होते ते. आणि इथे आम्ही 90च्या स्पीडवरून 30च्या स्पीडवर आलो आहेत. का? कारण या मशीनना रस्ता क्रॉस करायचा आहे. काय बोल, म्हणजे रोड इतके अप्रतिम, इतके सुंदर आहेत, पण लोक त्यांना कचऱ्यासारखे वापरतात. हां, आता मला माहिती नाही गुजरातचाच विकास होतोय आणि आपला नाही. तो फायनली दिवसाचा फर्स्ट लंच ब्रेक घेतला आहे आम्ही 3 वाजता. हो, आम्ही खूप हुशार आहोत. आम्ही लंच संध्याकाळीच करायचा ट्राय करतो. किती सुंदर ढग आहेत ना, खूप आवडली मला. आणि ह्याच्यानंतर आम्ही बसलो इथे जेवायला. हा आहे दिवेश, ज्याची ट्रायम्प आहे, प्रदीप, राघव, जो मला ओटेकन गेला, आणि हा शुभीला. येस. सो सगळीकडे आम्ही अनलिमिटेड गुजराती थालीच खातो. कारण की त्याची कॉस्ट इज 120, 150, 170 बस. आणि अनलिमिटेड खाऊ शकता तुम्ही. पण आमचा मुख्य प्लॅन हा होता मोठं हॉटेल शोधायचा की आम्ही खाऊन झाल्यावर थोडं झोपू. कारण की आम्हाला खूप झोप येते, खूप. मस्त 1-1.5 तास इथे वाया घालून आम्ही फायनली अमर हॉटेलला बाय बोलून निघतोय. आता झालं आमचं. हेल्मेट. तर ज्यांना वाटतं पिलियन होणं सोपं आहे, एकदा करून बघा. आणि इथे माझ्या मम्मीने सांगितले शतची सगळे पैसे एका जागेवर नाही ठेवायचे, इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट करून ठेवायचे. आणि तेच आज कामी आलेत. कारण की आमच्या बॅगा ॲक्सेसेबलच नाही आहेत. एकदा गाडीला लावले की झालं. इथे मी आळशी नाही, इथे मी हुशार आहे. आता मी एवढं सगळं काढणार म्हणजे 20 केस तुटणार. त्यापेक्षा का करावं मी ते मेहनत, जर मी फक्त बकलावा खालती काढून स्ट्रॉने पिऊ शकते. आणि इथे आम्ही वाचलो एक चुकीचा टर्न घेतला असता तर कुठे पोचलो असतो देवाला माहिती. पण देवाच्या कृपाने पोचलो बाबा सोमनाथला एकदाच. आता फ्रेंड्सची ट्रिप आणि कांड होणार नाही असं होईल का? बिलकुल सुद्धा नाही. सर इकडून अर्धी लोक गेली पुढे बघायला की हे इथे आम्ही राहणार होतो, जिथले बुकिंग पैसे सगळे दिलेले. ऑलमोस्ट नॉनस्टॉप राईड करून आता मी इकडे सगळ्यांचे सामानाची देखरेख करत बसले. कारण ही लोकं गेली आहेत आतमध्ये विचारायला बुकिंगचं सीन. तर आता पुढे ऐका.
एक रूम कॅन्सल झाली आणि आता दुसऱ्या इथे आलो. बेसिकली दिस इज द रूम. माय क्वाईट गुड ऑफ जे पण आहे चांगले एस्थेटिक्स आहेत. बट जोपर्यंत सगळे फ्रेश होत आहे तोपर्यंत मी झोपते आणि मग नंतर जाणार आहे सोमनाथ दर्शन. सो लेट्स सी. तर हे न्यूली रेनोव्हेटेड हॉटेल होतं जिथे वरच्या माळ्यावरती लिफ्टच नव्हती. सो आम्हाला एक माळा चालत जायचंच होतं काही केलं तरी. सगळ्यांना आहे राहिली पण आता रेडी होऊन यांची ना टचस्क्रीनवाली लिफ्ट आहे. हां सो आता रेडी होऊन आता मी जातो सोमनाथच्या दर्शनाला. तिकडे नाईट शो पण बघणार आहे. जेवून खाऊन मग रात्रीच परत येणार आहे. लेट्स सी. म्हणजे दिस इज द प्लेस वी आर स्टेइंग. इट्स अन अमेझिंग प्लेस बाय द वे. आणि हे हॉटेल एक 5-10 मिनटाच्या अंतरावर आहे सोमनाथच्या टेम्पलपासून. तर आम्हाला वाटलं आम्हाला लाईट शो भेटेल कारण की शेवटचा शो होता 8चा. आता आमची बुकिंग आणि हे सगळं उलटापुलटा झाल्यामुळे ते तर आमच्याने मिस झालेलं आहे. बट इथे आहे पण इथे आतमध्ये ना घेऊन जाऊ शकत नाही फोन. बट मी सकाळी बघू छान वाटतंय. आणि तिथेच आम्हाला ना टेम्पलच्या बाहेरच ना एक मित्रांचीच गँग भेटलेली ज्याने आम्हाला सांगितले की हो तुम्ही इथे जाऊन खावा. तर आम्ही आलो इथे. आता इथे ती लोक देत आहेत काय हे एवढं म्हणजे प्रत्येकी एक अनलिमिटेड थाली आम्ही घेतलं. आणि अनलिमिटेड म्हणजे कायच्या कायच अनलिमिटेड. आणि फायनली इथे मी एकटीच उरलेली शेवटपर्यंत ज्याच्यामुळे माझ्याकडून मजदुरी करून घेतली आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.